राज्यातील कंत्राटदारांची देयके रखडली, थकीत देयकं त्वरित मिळावीत, कंत्राटदारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। महाराष्ट्र राज्यातील अभियंता, छोटे मोठे कंत्राटदार यांनी केलेल्या विविध प्रकारच्या कामांची बिलं मागील 6 महिन्यांपासून रखडली आहेत। त्यामुळे कंत्राटदारांचा व्यवसाय अडचणी सापडला असून मार्च महिना सुरू असल्याने ही बिलं त्वरित मिळण्याची मागणी केली जात आहे। थकीत बिलं मिळावीत यासह विविध महत्त्वपूर्ण मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात कंत्राटदार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले। लाडक्या बहीण योजनेत कोट्यावधीचा निधी वळला असल्याने कंत्राटदारांची बिलं रखडली असल्याचे आंदोलकांनी सांगितले। की रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे 1500 कोटी रुपयाची विकासाची कामं आम्ही रायगड जिल्ह्यातून ठेकेदार संघटनेच्या माध्यमातून पार पाडलेली आहेत। पार पाडत असताना आज ठेकेदारांवरती फार मोठ्या आर्थिक संकटांना सामोरं जावं लागते। आज बँकेचे कर्ज असतील, अन्य काही आमचे लेबर्स असतील, अन्य काही जे संबंधित त्याला लागणारे जे काय मटेरियल असतं, आज कामं करून बसल्यानंतर आमच्याकडे जो 2 वर्षापासून निधी आलेला नाहीये। आता जस्ट काही दिवसापूर्वी एक निधी आला होता, तो आमच्या वाट्याला फक्त 60% आला। म्हणजे दिलेला निधी म्हणजे आमचे असणारे पैसे आणि दिलेला निधी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्यामुळे जे 60% आम्हाला पैसे मिळाले ते आमचे व्याजामध्येच गेलेले, बँकेच्या व्याजांमध्ये। त्यामुळे आर्थिक बाब फार मोठ्या प्रमाणामध्ये ठेकेदारांना सहन करावी लागते। रायगड जिल्ह्याच्या माध्यमातून आम्ही आज पहिलं आंदोलन अशा छोट्याशा पद्धतीने छेडलेलं आहे। मी विनंती करतो आमच्या सर्व ठेकेदार बांधवांना, एवढीशा आंदोलनाने आपलं काही भरणार नाही। यापुढे मोठ्या प्रमाणामध्ये जर आम्हाला निधी येणाऱ्या मार्चमध्ये जर मोठ्या प्रमाणात मिळाला नाही तर रायगड चक्काजाम करण्याची ताकद या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनमध्ये 100% असे मी गावी देतो। पण आज शासनाच्या या उदासीन धोरणामुळे बाकीच्या फसव्या योजना ज्या लोकांना फक्त लाभाच्या देण्यामुळे जी बजेट होतं कामाचं ते तिकडं डायव्हर्ट केल्यामुळं ज्या कामांना निधी द्यायला पाहिजे तिथं न देता तो कामाचा निधी थकवलेला आहे विकास कामांचा। आणि त्याच्यामुळे आज कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार जे आहेत ते राज्यभर एकदम अडचणीत आलेले आहेत की या मार्चमध्ये तरी मागच्या मार्चमध्ये 0 पैसे, हा मार्च दुसरा आला तरी फक्त वर्षभरात त्यांनी 25% तरतूद केलेली नाहीये। आता मार्च अर्ध्यावर आलाय, बजेटमध्ये अजून तरतूद केल्याचं काही दिसत नाहीये। या कारणाने अख्ख्या राज्यावर आज 10 तारीख रोजी सर्व कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निधीच्या मागणीसाठी पत्र दिलेले आहेत। शासनाने आमच्याबरोबर भेट घेऊन आम्हाला वेळ देऊन या निधीचं काय ते कसं काय नियोजन करणार आहे याची माहिती द्यावी, यासाठी आम्ही त्यांना 14 जानेवारीला पत्र दिलं, पण त्याचा काही रिप्लाय आजपर्यंत त्यांनी दिलेला नाही। राज्यातील 3 लाख कंत्राटदार आणि त्यावर अवलंबून असलेला घटक आज आर्थिक संकटात सापडला आहे। थकीत देयक वेळेत मिळाली नसल्याने ठेकेदारांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे रायगडच्या कंत्राटदारांनी आपली व्यथा मांडताना सांगितले। धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12, 72 76 47 38 54।